राम मंडळी, कसे आहे? मजेत ना? मी आहे प्रीती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। कधी कधी असं होते का पोळी लाटायचा कंटाळा येतो आणि भाजी बनवायचा, तर मग दोन्ही पण करायचं जीवार येत असेल तर बघा मग ही रेसिपी। तर आज आपण बनवतो आहे शेंगोळे। तर छान आपल्याला जेवढे करायचे आहे ना त्याच्यानुसार कणिक घ्यायची, त्यामध्ये 2 चम्मच बेसन टाकायचं, लाल तिखट टाकायचं, ओवा टाकायचा आणि थोडा सांबार टाकायचा आणि छान असा आपला उंडा जसं तयार करतो ना आपण तसा आपला उंडा तयार करून घ्यायचा, छान त्याला चुरून। तर अशा प्रकारे मी शेंगोळ्याचा उंडा तयार करायला घेतलेला आहे आणि तुम्ही बघता आहे गॅसवर छान आणखी गंज पण ठेवला आहे, कारण की आपल्याला शेंगोळे त्यामध्ये फोडणी द्यायची आहे। तर मग त्यासाठी आपण पहिले हे छान याचा छान उंडा करून घेऊया आणि नंतर मग त्याचा आपला उंडा रेडी झाला की त्यानंतर मग दुसरी प्रोसेस करायला आपण घ्यायला रेडी होऊया। तर छान शेंगोळ्यासाठी आपण छान एक पोळीसारखं छान लाटायचं आहे। तर मग मी त्याला कणिक लावली आणि छान असं लाटत आहे। आता संपूर्ण अशी पोळी लाटून घेतली, त्यानंतर चाकूने छान त्याला असे बारीक बारीक कट करून घेत आहे। तुम्ही बघत आहे कशा प्रकारे त्याला कट करायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस तयार करायचे। तर बघा गंजमध्ये मी छान तेल टाकलं आहे, छान गरम होऊ दिलं आहे, जिरं टाकलं आहे, कांदा वगैरे टाकला आहे त्यामध्ये आणि छान कांदा असा परतून घेतला आहे आणि त्यानंतर लसूण आणि तुम्हाला हवं असेल तर पेस्ट मसाला पण टाकू शकता आणि टोमॅटो पण टाकू शकता। छान असं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर थोडा सॉस वगैरे पण टाकला आहे, थोडंसं आंबूस वगैरे चव येते त्याला आणि सगळे मसाले वगैरे मी त्याच्यात टाकले आहे आणि छान असं मसाला तर्री सुटेपर्यंत होऊ दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता छान अशी तर्री त्याला आलेली आहे आणि आता वरून मी त्याला पाणी टाकत आहे आणि छान असं इथं कट केलेले आपले शेंगोळे तयार आहे। आता ते गंजमध्ये जेव्हा उकळी येणार ना तेव्हा हे शेंगोळे त्यामध्ये टाकायचे आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकत आहे। अशा प्रकारे आपले शेंगोळे तयार करायला घेतले आहे। आता ते झाल्यानंतर राहिले आहे माझ्या 2 पोळ्या लाटायच्या शेंगोळ्यासाठी, तर ते पण मी आता लाटून घेत आहे आणि छान अशा आधीच्या प्रोसेसमध्ये जसं करायचं आहे तर सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। आणि छान नवीन नवीन रेसिपी करायला आवडते, कारण की तेच ते रोज भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो, तर काहीतरी नवीन जर केलं तर टेस्ट पण येते आणि छान चवदार पण लागतं। तर अशा प्रकारे सगळे शेंगोळे मी करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये छान टाकत आहे। इकडे मी छान निंबू असे कट करून घेतलेले आहे, कारण की थोडंसं आंबूस वगैरे चव, आंबट असं थोडीशी तिखट चव छान लागतं। तर त्यामध्ये छान असे निंबू पिळून घेतले आहे आणि सांबार टाकला। अशा प्रकारे आपले शेंगोळे तयार आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा। थँक्यू। राम राम, बाय बाय।